स्टमकलाच आपण आयुर्वेदमध्ये काय म्हणतो, आमाशय. आता मॉडर्नमध्ये त्याला स्टमक म्हणतो. संख्या काय दिली त्याची 1. पर्याय नाव त्याचं जाठर, म्हणजे आपण जसं आपण रेग्युलर लाईफमध्ये म्हणतो जाठर अग्नी, तर आमाशयाची अग्नी म्हणजे जाठर अग्नी असते. त्याचं आयुर्वेदिक माहिती म्हणजे श्लोक लिहायचा कोष्टाचा आणि पुढेच अन्न व स्रोताचं वर्णन करायचं. काय असतं, तर अन्न व स्रोताचं मूळ स्थान आमाशय आणि वामपार्श्व. आता पुढे नाही का मॉडर्न पोर्शन लिहा. तर स्टमक इज अ मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर विच सर्व ॲज अ रिझर्वायर ऑफ अ फूड. म्हणजे ते रिझर्वायर म्हणजे फूड म्हणजे काय, ते फूडला स्टोरेज करतो. रिझर्वायर शब्दाने वापरलं तरी झालं. विच ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ फूड अँड इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डायजेशन ऑफ द फूड. त्याचं लोकेशन काय, एपिगॅस्ट्रिक, लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक अँड राईट हायपोकॉन्ड्रिक रिजन. त्याचा शेप कसा असतो, जे शेप असतो. त्याचा लेंथ किती आहे, त्याची लेंथ किती 25 सेंटीमीटर. त्याची कॅपॅसिटी म्हणजे किती फूड कॅपॅसिटी करू शकतो, ॲट बर्थ ते 30 ml असते, ॲट प्युबर्टी 1 लिटर अँड ॲट अडल्ट ते 1.5 to 2 लिटरपर्यंत असू शकते. एक्सटर्नल फीचर्स. आता एक्सटर्नल फीचर्समध्ये 3 मोस्टली एक्सटर्नल असतात. त्याच्यामध्ये तिघी गोष्टींनी काही 2 असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 2 ऑरिफायर्स, आपण 2 ऑरिफायर्सवर 2 ओपनिंग और 2 स्पिंडर्स म्हणू शकतो. 2 सरफेस असतात आणि 2 कर्वेचर्स असतात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले 2 ऑरिफायर्स और 2 ओपनिंग्स. आपल्या जे आता सगळ्यात पहिली कोणती ओपनिंग आहे, कार्डियाक ऑरिफायर और कार्डियाक ओपनिंग विच इज प्रेझेंट ॲट दी फर्स्ट पार्ट ऑफ दी, म्हणजे जिथून फर्स्ट पार्ट ऑफ दी स्टमक, म्हणजे जिथं स्टमकची स्टार्टिंग होते, जो कार्डियाक एंड जो असतो तिथं कार्डियाक ऑरिफायर प्रेझेंट असतो. ठीक आहे. दुसरं आहे पायलरिक ऑरिफायर, विच इज ऑल्सो कॉल्ड पायलरिक स्पिंडर. इट इज प्रेझेंट ॲट दी ओपनिंग ऑफ द ड्युडेनम, म्हणजे जिथं नाही का स्टमक पार्ट एंड होतो आणि ड्युडेनम पार्ट चालू होतो, तिथं जो ओपनिंग असते ती म्हणजे पायलरिक ऑरिफायर. आणि 2 सरफेस, अँटेरियर सरफेस अँड पोस्टिरियर सरफेस. अँटेरियर सरफेसला कसा असतो, इट फेसेस अपवर्ड अँड फॉरवर्ड, वेअरएज द पोस्टिरियर फेसेस अपवर्ड, बॅकवर्ड अँड डाऊनवर्ड. आता 2 कर्वेचर्स आहे, लेसर कर्वेचर अँड ग्रेटर कर्वेचर. लेसर कर्वेचर गिव्स अटॅचमेंट टू द लेसर ओमेंटम अँड ग्रेटर कर्वेचर गिव्स अटॅचमेंट टू द ग्रेटर ओमेंटम. ठीक आहे. आता पार्ट्स ऑफ स्टमक. द स्टमक हॅज मेनली 4 पार्ट्स. कोणते पार्ट आहे, सगळ्यात पहिले फंडस, देन बॉडी, देन पायलरिक अँट्रम अँड पायलरिक कॅनल. आता फंडस हे काय, इट इज अ अप्पर अँड डोम शेप पार्ट ऑफ द स्टमक. नंतर बॉडीमध्ये काय असते, बॉडी कंटेन दी सिक्रेटरी सेल्स. त्याच्या बॉडीमध्ये काय असतात, सिक्रेटरी सेल्स असतात, विच सिक्रेट द सेल्स लाईक म्युकस सेल, पराटेल सेल्स, ऑक्झेंटिक सेल्स. आता ऑक्झेंटिक सेल्स सिक्रेट्स करतात HCl विच हेल्प्स इन द डायजेशन ऑफ द फूड. देन थर्ड पार्ट आहे पायलरिक अँट्रम. पायलरिक अँट्रममध्ये म्युकस सेल्स असताना ते खूप जास्त असतात, मग त्याच्यामुळे म्युकस प्रोडक्शन त्या एरियामध्ये जास्त असतं. आता फोर्थ आहे पायलरिक कॅनल. फोर्थ पायलरिक कॅनल. इट इज अ ट्युब्युलर पोर्शन ऑफ द स्टमक. हे म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, कारण की हा शेवटचा एंड असतो आणि तिथूनच नाही का ड्युडेनमची स्टार्टिंग होत असते, मग तो ट्युब्युलर स्ट्रक्चर असतो. आता रिलेशन्स, पेरिटोनियल रिलेशन मेजरली नाही का 4 पेरिटोनियल रिलेशन आहे. सगळ्यात पहिले लेसर ओमेंटर, दुसरा आहे ग्रेटर ओमेंटर, तिसरा आहे गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट, चौथा आहे गॅस्ट्रोफ्रेनिक लिगामेंट. नंतर विसरल रिलेशन्स. आता स्टमकचे किती सरफेस आहे, 2 सरफेसेस. आता विसरल रिलेशनमध्ये अँटेरियर सरफेसला काय असणार आहे, डायफ्राम, लिव्हर, ॲब्डोमिनल वॉल एक्सेट्रा. अँड पोस्टिरियर सरफेसला काय असणार आहे, पोस्टिरियर सरफेस काय एकदम हे तर आपण कालच बघितलं स्टमक बेडमध्ये. द पोस्टिरियर सरफेस ऑफ द स्टमक फॉर्म्स द स्टमक बेड. द ऑर्गन्स विच आर इन्क्लुडेड इन द स्टमक बेड आर, काल आपण ट्रिक बघितली ती, डॉक्टर S3 किल्स पेशंट विथ अ ट्रान्सवर्स मेसोकोलॉन. डॉक्टर डायफ्राम S3 स्प्लेनिक आर्टरी, स्प्लेनिक कोलॉन ऑफ फ्रॅक्चर आणि लेफ्ट सुप्रानल ग्लँड. किल्स म्हणजे लेफ्ट किडनी, देन पेशंट म्हणजे पँक्रियास अँड देन अँड देन ट्रान्सवर्स मेसोकोलॉन. हे एवढे 7 ऑर्गन्स त्याच्यात स्टमक बेडमध्ये येतात, म्हणजे तेच ऑर्गन्स आपले पोस्टिरियर सरफेसला लोकेट करत असतात. आता स्टमकचा ब्लड सप्लाय मेजरली 3 टाईपमध्ये ब्लड सप्लाय जातो. लेसर कर्वेचरने नाही का राईट गॅस्ट्रो आर्टरी अँड लेफ्ट गॅस्ट्रो आर्टरी, आणि ग्रेटर कर्वेचरने राईट गॅस्ट्रो एपिप्लॉइक आर्टरी, लेफ्ट गॅस्ट्रो एपिप्लॉइक आर्टरी. अँड थर्ड वन इज ब्रांच ऑफ द स्प्लेनिक आर्टरी. तिसऱ्या बाजूने तो कुठून जातो, ब्रांच ऑफ द स्प्लेनिक आर्टरी. नंतर नर्व सप्लाय. आता नर्व सप्लाय काय सांगितलेलं आहे, जो सिम्पॅथेटिक नर्व सप्लाय आहे तो T6 to T10 सांगितलेला आहे. T6 to T10 सेगमेंट्स ऑफ स्पायनल कॉर्ड
वेगळ्याच पॅरासिम्पॅथेटिकमध्ये काय सांगितलेलं वेगस नर्व असते. ठीक आहे. तर वेनस ड्रेनेज कशाने होणार आहे? पोर्टल वेन आहे, नंतर सुपर इमॅजेंट्रिक वेन आहे आणि स्पेनिक वेन आहे. ठीक आहे. आता क्लिनिकल अॅनाटॉमी काय? गॅस्ट्रायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ दी स्टमक ऑर गॅस्ट्रो रिजन. देन नाही का गॅस्ट्रिक्टॉमी म्हणजे सर्जिकल रिमूव्हल ऑफ दी स्टमक. ओके. देन थर्ड वन इज द गॅस्ट्रिक पेन म्हणजे पोटात दुखणे. नंतर चौथा आहे गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे अल्सर होणे, आपल्या जसं तोंडात फोड येतं तसे नाही का अल्सर आले, पण त्याच्यामुळे ते जास्त सिरियस कंडिशन असते, कारण की आता मधले जे ऑर्गन असतं ते खूप जास्त सॉफ्ट असतं, तिथंच जास्त ब्लिडिंग व्हायला लागते मग. ठीक आहे. लास्ट वन इज अ कॅल्सिनोमा ऑफ गॅस्ट्रिक रिजन म्हणजे कॅन्सर ऑफ द गॅस्ट्रिक रिजन.